कराडला स्वामी समर्थ सेवेकरी आक्रमक. स्वामी समर्थ व श्रीराम प्रभू यांची बदनामी करणाऱ्या ज्ञानेश महाराव या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीमच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन. या निवेदनात म्हटले आहे की ज्ञानेश्वर महाराज यांनी श्री स्वामी समर्थ व प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल खालच्या थराला जाऊन आमच्या गुरु व इष्टदेवत यांची बदनामी केली आहे. तसेच समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. तरी आपण या इसमाविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीमच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना देण्यात आले आहे. यावेळी कराड शहर परिसरातील श्री स्वामी समर्थ यांचे सेवेकरी तसेच अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड. सर्व स्वामी भक्तांच्या वतीनं आज ज्ञानेश महाराव नावाचा एका अतिशय दुर्दैवी अशा माणसाचा या निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी बोललो आहोत. खरं पाहायला गेलं तर समाजामध्ये त्याच्या विकृत ज्या प्रवृत्ती आहे ते समाजातील वातावरण अतिशय गडबड करण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रवृत्तींचा खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त आपण करावा आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा ह्या अशा प्रवृत्तींना जाग्यावर आळा घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या ठिकाणी गरज आहे. आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं आहे की सदर व्यक्ती ज्या आहेत त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आपण करू. खरं पाहायला गेलं तर हे जे संत महात्म्य आज ह्या मोह माया मद मत्सर ह्या षड्रूपूच्या पुढं जाऊन आज म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवला असतो आणि ह्या व्यक्तींच्याबद्दल आज ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य होणं म्हणजे हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी व सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे. आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा प्रशासनाला या ठिकाणी ह्या सदर व्यक्तीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. श्री स्वामी समर्थ. आज या ठिकाणी कराड तालुक्यातून आम्ही सर्व स्वामी समर्थ सेवेकरी या ठिकाणी पोलीस स्टेशनला महाराव या इसमाने स्वामी महाराजांबद्दल त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल जे काही वक्तव्य केलं, जे काही भाषण केलं याच्यावरती निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. त्याचबरोबर पोलीस स्टेशनला एक निवेदन देत आहोत की लवकरात लवकर या इसमाला अटक करण्यात यावी व कडक कारवाई त्याच्यावरती करण्यात यावी. असं न केल्यास आम्ही जे काही जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करू आणि लवकरात लवकर त्याला अटक व्हावी व त्याला भर चौकात आणून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. हे एवढंच नव्हे तर आतंकवादीपेक्षा सुद्धा जास्त त्यानं मोठं वक्तव्य केलेलं आहे. तर अशा व्यक्तीला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकीय किंवा कुठल्याही प्रकारे त्याला आश्रय न देता त्याला समाजात पुढे आणून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी असं सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. श्री स्वामी समर्थ. रामदास महाराव ही इसम आहे. त्या व्यक्तीने जे श्री स्वामी समर्थ महाराजाबद्दल जे वक्तव्य व्यक्त केलं ते खूप इतकं वाईट आहे, इतकं खालच्या तराला जातील ही लोक असं वाटलं पण नव्हतं, असं कधी ऐकायला मिळाले पण वाटलं नव्हतं. तर त्या व्यक्तीबद्दल सगळ्या स्वामी समर्थ सेवकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्या व्यक्तीबद्दल कठोर कारवाई झालीच पाहिजे हे आमच्या समर्थ सेवेकरांच्या ह्या इच्छा नव्हे, ह्या म्हणजे कठोर भावना आहेत. ते आम्ही कराड केंद्रातून कराड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत. समर्थ सेवेकरी अशी कराडमध्ये अनेक स्वामी समर्थ भक्त आहेत तिथे की ते जवळजवळ आता काय फक्त 1% इथे सेवेकरी जमा झालेले आहेत स्वामी समर्थ सेवेकरी. कोणत्याही देवाधर्मामध्ये करू नका, अन्यथा यांचे परिणाम खूप वाईट भोगावे लागतील. आणि महत्त्वाचं स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, संभाजी महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु माऊलीचा विजय असो. सांगण्याचा प्रयत्न करतो की माणसं अंधश्रद्धेपासून बाजूला होऊन अध्यात्माला लागावी, त्यांच्यावर संस्कार व्हावे. आज ह्या अशा माणसांच्यामुळं की आपण हे घडवायचा प्रयत्न करतो, ही माणसं असं काहीतरी सांगून त्याचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. तर ही कुठं तर थांबलं पाहिजे आणि ह्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त ॲक्शन घ्या.
की जेणेकरून ही ॲक्शन जर नाही झाली तर कदाचित ह्याच्यापेक्षा फार भयंकर पद्धतीनं माणसांचा रोष, आज आम्ही माणसांना महिला वगैरे सगळ्यांना सांगतो. आज त्या माणसातून आपल्यात काय बदल झाला, जर आपण जर काय जर वेगळ्या पद्धतीने केलं तर त्याच्यात तर आपल्यात बदल नाही. आपण अध्यात्म कशासाठी करतो, माणसातली बदल घडवण्यासाठी. आणि अशी नालायक माणसं अध्यात्म बिघडण्याचं काम करतात, तर ते फक्त कुठं तर थांबलं पाहिजे, इथून पुढे ते घडू नये. एवढ्यासाठी साहेब आमची विनंती आहे, तुम्ही जास्तीत जास्त ॲक्शन हे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. नसेल तर आम्हाला कसं असतं, आता आम्ही शांततेत आलो, त्याच्या पलीकडे अजून आम्हाला येऊन सगळ्यांना घेऊन आम्हाला यावं लागेल. कठोर कारवाई झाली का तर कठोर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर परिस्थिती जर अशी साहेब आहे- कठोर कारवाई होत नसेल तर मग आमच्या हातात द्या, मग आम्ही प्रसाद कसा नाही, नाही, द्यायचा? तसं नाही. बघा, प्रशासन बरोबर आहे, कसं बरोबर आहे. आहे, बरोबर आहे. प्रशासनाला बरोबर आहे. प्रशासन साहेबचं बरोबर आहे. एक मिनिट ऐका. एक मिनिट पाटील साहेब. प्रशासनाचं सहकार्यच पाहिजे लक्षात पाटील घ्या. साहेब, बघा, मध्ये आपला 14 तारखेला पंचविक्रमांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाजवळ 2.5 लाख स्वामींचे भाविक होते. म्हणजे हे कुठंतरी वेगळं रूप नको जायला, अशी आमची इच्छा आहे की कठोर कारवाई व्हावी आणि या गोष्टी काय पुढे होऊ नये. लक्षात आलं का? कारण या विषय काय झालेला आहे, फार खालच्या स्तरावर म्हणजे आज विचार करण्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत. लक्षात आलं का? म्हणून प्रत्येकाच्या भावना आहेत आणि आज इथं अशा अनुभव आहेत की महाराजांनी माणसांचे आयुष्य घडवलेले आहेत. त्यामुळे महाराजांसाठी वाटेल ते करायला तयार. पण आमच्या का आज सगळ्यांच्या वतीनं हा जोडून विनंती आहे साहेब की तुम्ही तेवढं एक वरच्या लेवलला जाऊन फास्ट ट्रॅकमध्ये हा कायदा किंवा हे केस चालवावी, एवढीच विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे जे अपमान सहन करू शकत नाहीत, स्वामी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे. स्वामी महाराज त्यांना सुट्टी देणार नाहीत. पण सर्व आमच्या महिला आहेत, त्यांना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. त्या इसमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीम यांच्या वतीने निवेदन मला प्राप्त झालेलं आहे. मी ते निवेदन स्वीकारलेलं आहे. त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया जी काय असेल ती मी चालू करतो आहे. ऑलरेडी मी तुम्हाला एक सांगतो अगोदरच की याच्या संदर्भात जी वक्तव्य केलेलं होतं नवी मुंबईमध्ये कुठल्या तर कार्यक्रमामध्ये, त्याची क्लिप पण मी स्वतः बघितलेली आहे. 4 दिवसापूर्वी मला 2-3 संघटनाकडून निवेदन प्राप्त झालेलं होतं. त्या संदर्भात पण मी कारवाई केलेली आहे. त्या संदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे. काल सातारला त्या संदर्भात आहे आणि त्याच्या संदर्भात योग्य ती शहानिशा करून माझी मी कायदेशीर कारवाई करू. श्री महा